नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी खरीप पीक विमा 2022चा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे, पण उर्वरित 6 मंडळामध्ये पीक विमा मिळाला नव्हता। तर उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया। खरीप 2022 मधील नुकसान भरपाईची एकूण अनुदेय रक्कम ही विमा कंपनीकडे जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पेक्षा अधिक असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदीप्रमाणे अधिकची रक्कम शासनाकडून उपलब्ध करून घेणे बाकी आहे। विमा कंपनीने जिल्ह्यातील 6 महसूल मंडळातील विमा वितरण ही रक्कम प्राप्त होताच वितरित करण्याचे मान्य केले आहे। त्यामुळे सदरील रक्कम लवकरात लवकर विमा कंपनीकडे वर्ग करून पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांना विरहित करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असून कृषी आयुक्तालयाकडून राज्यासाठी लागणाऱ्या 210 कोटी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। खरीप 2022 मधील एकूण नुकसान भरपाईची रक्कम जमा हप्ता रकमेच्या 110% पेक्षा जास्त असल्याने शासनाकडून अपेक्षित रक्कम कंपनीकडे वर्ग करण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल। तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वातील सूचनांचा चुकीचा संदर्भ लावत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मधील नुकसानीच्या केवळ 50% भरपाई वितरित केली होती। शासन व प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत देतात विमा कंपनीने उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे। या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील मागणी आयुक्तालयामार्फत जमा करून काल शासनाकडे पाठवण्यात आले आहे। पुढील 2 आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं तुळजापूर येथील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा।